ला लाल कलर का येत असतो? कारण रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते आणि हिमोग्लोबिनमुळेच रक्तामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह होत असतो. तर मानवी रक्ताचे दोन भाग होतात, एक प्लाझ्मा आणि दुसरा म्हणजे ब्लड कार्पस्कल किंवाच रक्तपेशी. रक्तपेशीमध्ये सुद्धा तीन घटक असतात, जसं RBC, WBC आणि प्लेटलेट. आणि प्लाझ्मा हा दुसरा भाग आहे. प्लाझ्मामध्ये 90 ते 92% पाणी असते, 5 ते 8% प्रोटीन असते आणि 1 ते 2% इनऑर्गॅनिक साल्ट्स असतात. तर प्लाझ्मामध्ये अल्बुमिन, ग्लोबुलिन, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोजिन हे कंटेंट असतात. तर अल्बुमिनचे काम काय आहे? तर शरीराला सर्व भागाला पाणी पोहोचण्याचं काम अल्बुमिन करतो. ग्लोबुलिन हा शरीराचं संरक्षण करतो. तर प्रोथ्रोम्बिन आणि थ्रोम्बिन हे जेव्हा आपल्याला कुठं वाउंड होते, इजा होते, त्या टायमाला रक्त गोठवण्याचं काम प्रोथ्रोम्बिन आणि थ्रोम्बिन करत असतो. तर आपण पाहू आता आरबीसीलाच मराठीमध्ये लाल रक्तपेशी म्हणतात. आरबीसी हा एकमेव आपल्या शरीरातली रक्तपेशी आहे की तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस नसतो. न्यूक्लियस का नसतो? कारण जेव्हा एखाद्या पेशीमध्ये किंवा सेलमध्ये केंद्रक किंवा न्यूक्लियस असतो, तेव्हा त्यानं त्या पेशीची जागा जास्त व्यापतो आणि आरबीसीला वाहून काय न्यायचं असते? हिमोग्लोबिन. त्याच्यामुळं आरबीसी मध्ये आपल्या केंद्रक नसते. निसर्गामध्ये फक्त एकमेव असा सजीव आहे की त्याच्या आरबीसी मध्ये केंद्रक असतो, तो म्हणजे उंट, कॅमल. तर आरबीसीचं लाईफ स्पॅन हे 100 ते 127 दिवस आहे. आरबीसी मध्ये आपल्या शरीरामध्ये आरबीसी 50 ते 60 लाख पर क्युबिक मिलीमीटर मध्ये आरबीसी असतात. तर आरबीसी शरीरामध्ये कुठं तयार होतो? आपल्या आरबीसी शरीरामध्ये बोनच्या मधामध्ये जे बोन मॅरो आहे त्यालाच आपण अस्थि मज्जा म्हणतो, त्याच्यामध्ये तयार होत असतो. एरवी जर पाहिलं तर आपल्या बोनचा कलर हा पांढरा असतो आणि रक्ताचा कलर तर लाल असतो. मग आपल्याला प्रश्न पडला असू शकते की रक्ताला लाल कलर हा का आहे? रक्त तर तयार होते आपल्या बोनमध्ये आणि बोनचा तर कलर आहे व्हाईट. तर मग रक्ताचा लाल कलर हा हिमोग्लोबिनमुळे होते आणि रक्तामध्येच हिमोक्रोमिन नावाचे एक प्रोटीन असते, त्याच्यामुळे रक्ताला आपल्या लाल कलर येत असतो. तर आरबीसी तयार झाल्या त्या बोन मॅरोमध्ये जो कोणी तयार झाला, जन्मला आहे, त्याला मरण्याला सुद्धा जागा लागते. तर मग आरबीसीला मरण्यासाठी जागा आहे आपल्या शरीरामध्ये स्प्लीन, त्यालाच आपण प्लीहा म्हणतो किंवा त्यालाच एक पर्टिक्युलर शब्द आहे ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी, म्हणजे स्मशानभूमी. कोणाची स्मशानभूमी आहे? आरबीसीची स्मशानभूमी आहे. त्याच्यानंतर पाहू आता डब्ल्यूबीसीलाच आपण पांढऱ्या पेशी म्हणत असतो. तर डब्ल्यूबीसीचं लाईफ स्पॅन किती आहे? डब्ल्यूबीसीचं ऍक्च्युली लाईफ स्पॅन आपल्याला सांगता येत नाही, कारण डब्ल्यूबीसी हा जेव्हा आपल्या शरीरावर जेव्हा कोणत्या बाह्य पेशीवर अटॅक होत असतो, व्हायरल इन्फेक्शन असो किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असो, त्यावेळेमध्ये जे डब्ल्यूबीसी असतात सैनिक पेशीसारखं आपले कार्य करतात, म्हणून त्याला आपण सोल्जर जे सैनिक पेशी सुद्धा म्हणतो. पण डब्ल्यूबीसीची ऍक्च्युली जी संख्या आहे ते 5 ते 10 हजारापर्यंत आहे. फक्त 5 ते 10 हजारापर्यंतच डब्ल्यूबीसी असतात. मग डब्ल्यूबीसीची संख्या आपल्या शरीरामध्ये वाढत असते. कधी वाढते? जेव्हा आपल्या शरीरावर बॅक्टेरियल इन्फेक्शन असो किंवा व्हायरल इन्फेक्शन होते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये डब्ल्यूबीसीची संख्या वाढत असते. तर डब्ल्यूबीसीला आपण काय म्हणतो? डब्ल्यूबीसीला आपण सैनिकी पेशी किंवा सोल्जर्स ऑफ सेल असं म्हणत असतो. तर डब्ल्यूबीसी चे सुद्धा 5 प्रकार आहेत, जसं ॲसिडोफिल, न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि मोनोसाइट आणि लिम्फोसाइट हे डब्ल्यूबीसीचे 5 प्रकार पडत असतात. तर आता आपण शेवटचं बघू. शेवटचं कोण आहे? तर आहेत आपल्या शरीरातल्या प्लेटलेट. प्लेटलेटची संख्या 2.5 ते 4 लाखापर्यंत प्लेटलेट असतात. जर आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट कमी झाल्या तर मानवाला मृत्यू येण्यासारखा रोग होतो. तोच म्हणजे कोण? आपल्याला डेंग्यूच्या पेशंटमध्ये प्लेटलेटची संख्या कमी झालेली आपल्याला आढळते. त्यालाच मराठीमध्ये डेंग्यूला हाडमोडे असं रोग म्हणतात. तर मग प्लेटलेटची संख्या आपल्या शरीरामध्ये नॉर्मली किती असायला पाहिजे? 2.5 ते 4 लाखापर्यंत असायला